मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। 7 धरणांचा पाणीसाठा 77.62%वर। गेल्या 24 तासात धरणांच्या साठ्यामध्ये 7.88% वाढ। छत्रपती संभाजीनगर जालन्यातील 300 खेड्यांसाठी आनंदाची बातमी। जायकवाडी धरणात 51,000 क्युसेकनं पाण्याची आवक। पाणी पातळी 33%वर, तर आणखी पाण्याची आवक वाढण्याची शक्यता। कर्नाटकातील अलमट्टी धरण 89% भरलं। धरणातून 67,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर धरणामध्ये 73,162 क्युसेकनं पाण्याची आवक। अलमट्टीवरील पाण्याचं नियोजन सांगली आणि कोल्हापुरातील पुरासाठी महत्त्वाचं। कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचं लक्ष। रायगडच्या पेण तालुक्याला पाणीपुरवठा करणारं हेटवणे धरण 90% भरलं। सांडव्यावरून 26.59 घनमीटरनं पाण्याचा विसर्ग। धरणाचे 6 दरवाजे उघडले। पुणे जिल्ह्यातील पवना धरण 95% भरलं। धरणातून पवना नदीत 800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। 20 दिवसात धरण 95% भरल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। अहिल्यानगरच्या अकोलेतील भंडारदरा धरणातून 20,000 क्युसेकनं विसर्ग। पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार हजेरीनं धरणात पाण्याची आवक। धरणाचा साठा 95%वर। घाटघर, पांजरे, रतनवाडी परिसरात विक्रमी पावसाची नोंद। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 94,497 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरणाखालील पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणामध्ये 60.97% पाणीसाठा। खानदेशवासियांना पाणी टंचाईवर दिलासा। कळवण, सुरगाणा आणि सटाणा भागात बरसत असलेल्या पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर। सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं विसर्ग। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरणाची पाणी पातळी 77.50%वर। पावसामुळे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे गावाला भूस्खलन। डोंगरातील मातीचा भाग गावाच्या मागच्या बाजूला घसरला, त्यामुळे वरवणे ग्रामस्थांमध्ये भीती। साताऱ्याच्या पाटणमध्ये बनपेठ इथे शाळेवरती झाड कोसळलं। शाळेला पावसाळी सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळला, तर ढेबेवाडी पाटण मार्गावरील दिवशी घाटातील दरड हटवण्यात यश। आंबेघर, मरळी, कारळे येथे राहत्या घराची भिंत कोसळून नुकसान। नाशिकमधील अमृतधाम लिंक रोडवरती खड्ड्यामध्ये ट्रक अडकला। रस्त्याचं काम सुरू असल्यानं खड्ड्यात ट्रक अडकल्याची घटना। ट्रक अडकल्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या। छत्रपती संभाजीनगर आणि धुळ्याकडच्या वाहतुकीवर मोठा परिणाम। जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला इथे ढगफुटी। डोंगरावरून पडलेला मलबा निवासी भागापर्यंत पोहोचला। रस्त्यांना नदीचं स्वरूप। मुसळधार पावसामुळे जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अचानक पूर। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एक पूल वाहून गेला। अनेक भागांचा संपर्क तुटला। जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये मुसळधार पावसामुळे लिद्दर नदीला पूर। सफरचंदाच्या बागांमध्ये पाणी शिरलं, पिकांचंही नुकसान। जम्मू काश्मीरमधील उधमपूरमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन। डोंगरावरून मोठे दगड कोसळले। रस्त्यावर ढिगारा पडल्यानं वाहतुकीवर गंभीर परिणाम। मुसळधार पावसामुळे जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये झेलम नदीला पूर। आसपासच्या परिसरात पुराचा धोका। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे चिनाब नदीची पाणी पातळी वाढली, तर अखनूर नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासन अलर्ट मोडवर। जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये पाऊस सुरूच। नागरिकांना नदीकाठी न जाण्याचं आवाहन, तर पूर आणि भूस्खलनाची भीती असल्यानं नागरिकांना खबरदारीचं आवाहन। जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यातील साधना रोडवर दरड कोसळली। रस्ता बंद झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम। प्रशासनाकडून घटनास्थळाचा आढावा, दरड हटवण्याचं काम सुरू। गुजरातच्या नवसारीत तुफान पाऊस। कावेरी आणि पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीच्या परिसरातील सखल भागात पाणी साचलं, लोकांचे प्रचंड हाल। गुजरातच्या वाव थरादमध्ये पावसाची तुफान बॅटिंग। अनेक भागात पावसाचं पाणी साचलं। बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचे नुकसान। गुजरातच्या अमरोलीमध्ये तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत। लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं, नदी नाले तुडुंब भरले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।